श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1118. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये महादेवाने प्रभू रामचंद्रांची गायलेली स्तुती बघितली. महादेवाने हा आपल्या अंतरीचा भाव प्रभू रामचंद्रांच्या समोर प्रगट केलाच आहे, परंतु त्याचबरोबर आमच्यासारख्या सामान्य जीवांना देखील प्रभू रामचंद्रांच्या नामाचं, त्यांच्या भक्तीचं महात्म्य या स्तुतीमधून महादेवाने समजावून सांगितलं. रामाचं नाम, त्याची भक्ती ही तुम्हाला भवसागरातून पार नेते, तुम्हाला तुमच्या स्वरूपाचं दर्शन घडवते, तुमच्याच अंतरंगामध्ये असलेल्या अनेक षड्रिपूंना आपल्या बाणांच्या आधाराने नष्ट करते. अशी समग्र रामभक्तीची असलेली रूप आपण या 10 श्लोकांमध्ये जी महादेवाने गायलेली आहेत त्याच्या आधाराने बघितली. सज्जनो, महादेव आणि प्रभू रामचंद्रांचं नातं, त्यांचं असलेलं परस्पर प्रेम, प्रभू रामचंद्रांच्या चरित्राला आपल्या हृदयामध्ये घट्ट धरणारे हे महादेव, या सर्व दृष्टीने आपण त्यांचं चरित्र नित्य चिंतन करतोच आहोत. परंतु ते ज्या मार्गाने गेले तोच जीवन जगण्याचा श्रेयस मार्ग आहे. त्यामध्येच आपलं समस्त कल्याण सामावलेलं आहे. असं हे भगवंताच्या भक्तीचं महात्म्य महादेवाने गायलं, तुम्हा आम्हाला सांगितलं. आणि शेवटी जाताना त्यांनी भगवंता हेच वरदान मागून घेतलं की आपल्या चरणकमलांची अचल भक्ती आणि आपल्या भक्तांचा सदैव सत्संग मला लाभो. बस जीवन उद्धरून जाण्यासाठी यापेक्षा अजूनही ते काय वेगळं पाहिजे. प्रभू रामचंद्रांचा निरोप घेऊन महादेवजी कैलासाकडे निघून गेले आणि मग प्रभूंनी आपल्या सर्व सख्यांना, या वानरांना सर्व प्रकाराने सुख देणारी निवासस्थानं देवविली आहेत. इथपर्यंतचा कथाभाग आपण बघितला. तिथून पुढील गायन गोस्वामीजी करू लागतात. सुनु खगपतियः कथा पावनी, त्रिभिद ताप भव भय दावनी, महाराज कर शुभ अभिषेका, सुनत लहही नर बीरती बिबेका, जे सकाम नर सुनहि जे गावही, सुख संपत्ति नाना विधि पावही, सुर दुर्लभ सुख करी जगमाही, अंतकाल रघुपति पुर जाही, सुनहि विमुक्त बिरत अरु विषयी, लहहि भगति गति संपत्ति नई, खगपति राम कथा मैं बरनी, स्वमति बिलास त्रास दुख हरनी, बीरति विवेक भगति दृढ़ करनी, मोहन दी कह सुंदर तरनी, नित नव मंगल कौशल पूरी, हर्षित रही लोग सब कूरी, नित नई प्रीति राम पद पंकज, सबके जिनहि नमत शिव मुनि अज, मंगन बहु प्रकार
पहिराए, द्विजन दान नाना विधि पाए। ब्रह्मानंद मगन कपि, सबके प्रभु पद प्रीति। जात न जाने दिवस तिन्ह, गए मास शट बीति। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनहो, प्रभू रामचंद्रांच्या राज्याभिषेकाची ही कथा आपण ऐकली। हा सगळा आनंद या अयोध्येमध्ये आपण या श्रुतीच्या माध्यमातून अनुभवण्याचा प्रयत्न केला। शब्दांमध्ये बघा किती दिव्य ताकद असते की या कलियुगामध्ये राहत असतानाही आम्ही या शब्दांच्या आधाराने त्रेतायुगातल्या अयोध्येमध्ये पोहोचलो। प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक डोळे भरून पाहिला। ज्या पद्धतीने वेदांनी, ब्रह्मदेवानी, महादेवाने प्रभू रामचंद्रांची स्तुती केली, या सगळ्या भावनांना आपण या शब्दांच्या आधाराने जाणलं आणि त्यांच्या डोळ्यांनी प्रभू रामचंद्र आणि माता जानकीचं रूप पाहण्याचा प्रयत्न केला। अशा रीतीने अयोध्येमधला राज्याभिषेक आता गोस्वामीजी समाप्तीच्या दिशेने नेतात आणि इथं काकभूषुंडी जे या राज्याभिषेकाचं अत्यंत रसभरीत वर्णन गरुडांना सांगतायत, त्यांनी देखील या राज्याभिषेक प्रसंगाला आता विराम दिलेला आहे। काकभूषुंडी म्हणतायत, सुनु खगपती यह कथा पावनी, त्रिविध ताप भव भय दावनी। हे गरुडजी, मी जी ही सर्व कथा आपल्याला सांगितली ना, ती कशी आहे? ती अत्यंत पवित्र करणारी आहे। बघा सज्जनो, रामायण कथा आम्हाला काय देते? पूज्य मोरारी बापू त्यांच्या कथेमध्ये नेहमी सांगतात की आम्हाला आता सिद्ध होण्याची घाई नाही, कारण आम्ही मूळतः सिद्ध आहोत। जे आमचं आहे ते परत प्राप्त करायची काय घाई? गरज आहे ते शुद्ध होण्याची। सिद्धापेक्षा शुद्ध होणं हेच साधकाचं खरं कर्तव्य आहे। आणि शुद्ध कसं व्हायचं? आमच्या अंतरंगातल्या या अपवित्रतेला पवित्र अभिषेक जेव्हा होतो तेव्हा ही चित्तामधली अपवित्रता निघून जाते। आणि रामकथा आम्हाला सिद्ध करण्याच्या ऐवजी शुद्ध करण्यासाठी अत्यंत सक्षम आहे, कारण ती स्वतः अत्यंत पवित्र आहे। बघा, अनेक श्रोते दररोज नित्य कथा ऐकतात, मला अभिप्राय पाठवतात। त्या सगळ्यांच्या शब्दांवरून मला एकच कळत असतं की हे केवळ श्रवण करत नाहीत, त्यांचं मन मासोळीसारखं या कथेमध्ये वारंवार वारंवार डुबक्या खातंय, किंबहुना त्यांना या रामकथेचा आता इतका विलक्षण छंद लागलेला आहे की त्या कथेशिवाय आता वेगळं दुसरं साधनच त्यांच्याकडे राहिलेलं नाही। आणि सज्जनो, ही रामकथा, त्याचं श्रवण, त्याचं गायन आम्हाला एक मूलभूत गोष्ट प्रदान करते आणि ती म्हणजे आमच्या मनाला ती शुद्ध करू लागते, पवित्र करू लागते। रामायणाचं हे महत्व काकभूषुंडी म्हणतात की त्रिविध ताप भव भय दावनी। दैहिक, दैविक आणि भौतिक या तिन्ही प्रकारच्या तापांचा आणि जन्म मृत्यूच्या भयाचा नाश करणारी जर कोणी असेल तर ती रामकथा आहे। बघा, दासबुधाने देखील आपल्याला 3 ताप या 3ऱ्या दशकामध्ये सांगितलेले आहेत। कुठले कुठले ताप आहेत? आध्यात्मिक ताप, जो देहाच्या आतून येतो। आमच्या अंतरंगामध्ये असलेल्या वेगवेगळ्या रोगांमधून हा आध्यात्मिक ताप आम्हाला येतो। आधी भौतिक ताप हा बाहेरून येतो,
आपण रस्त्याने जातोय, ऍक्सिडेंट होणं हा अधिभौतिक ताप आहे. एखाद्या हिंस्त्र प्राण्याने आपल्या शरीराचे लचके तोडणं हा अधिभौतिक ताप आहे. इतकंच काय, एखाद्याने आपल्याला अदवा तदवा बोलणं, आपलं बाहेरून मन दुखवणं हा देखील अधिभौतिक ताप आहे. मग आधी दैविक ताप काय आहे? तर या जीवावरती प्रत्येक कर्माचे संस्कार होत असतात आणि हा सगळा पाप पुण्याचा हिशोब मृत्यू पश्चात मांडला जातो आणि आमच्या कर्मानुसार आम्हाला त्याची फळं या सूक्ष्म रूपाने सहन करावी लागतात. त्या तापाला आधी दैविक ताप असं दासबोधामध्ये आपल्याला सांगितलंय. म्हणजे एकंदर काय की जी लोक या जन्माला कंटाळून आत्महत्या करण्याचा विचार करतात, सज्जनो, आम्ही उलट स्वतःला आणखीन दुःखामध्ये ढकलत असतो. कारण आम्हाला असं वाटतं की या जीवनात आता दुःख सहन होत नाही, त्यापेक्षा जीवन संपवलेलं बरं. परंतु हे केवळ कॅरी फॉरवर्ड होणारी गोष्ट आहे. आणि आत्महत्या यासारखं मोठं पातक घेऊन भगवंताने दिलेलं हे जीवन संपवून आम्ही तापांपासून मोकळे होऊ शकत नाही. या सगळ्याची भरपाई आम्हाला अधिदैविक पातळीवरती करावी लागते. मग रामायण आम्हाला काय देतं? रामायण आम्हाला तितिक्षा देतं. कारण हे आमच्या कर्माचंच फळ आहे याची आम्हाला पहिल्यांदा मनोमन जाणीव होते. आणि मग जर ते आपलंच आहे तर मग कोणाकडे तक्रार करायची? कशासाठी तक्रार करायची? आणि जिथं तक्रार संपते तिथं ताप देखील संपतो. जसं एखादं आपल्या घरामध्ये श्वान असावं आणि ते पडून असावं एखाद्या कोपऱ्यामध्ये, मग ते पडून राहिल्याने आपल्याला त्याची काही अडचण होत नसेल तर ते असल्याने काय फरक पडतो असा विचार करून आपण जसे स्वस्थ बसतो, सज्जनो, त्याचप्रमाणे हा देह म्हटला की हे त्रिताप हे आमच्या मागे हात धुवून लागणारच. परंतु या त्रितापांनी जर तापच निर्माण केला नाही तर, दाहच निर्माण नाही केला तर मग ते असले काय आणि नसले काय? रामायण आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्रिताप सहन करायला लावतं. बघा, ज्या गोस्वामी तुलसीदासांनी हे लिहिलेलं आहे ना की दैहिक दैविक भौतिक ताप आणि जन्म मृत्यू या सगळ्याचा नाश होतो, अशा तुलसीदासांना देखील आयुष्याच्या अंतिम टप्प्यामध्ये, साधारणतः गोस्वामीजींचं आयुष्य फार प्रदीर्घ होतं, 126 वर्षाचं. त्यामध्ये साधारणतः 117-118 वर्ष झाल्यानंतर त्यांच्या शरीरावरती पुटकुळ्या आल्या आणि त्यांना प्रचंड दाह व्हायला लागला, इतका की तो काही केल्यास सहन होईना. आणि हा दाह जेव्हा असहाय्यपणे ते सहन करत होते तेव्हा एके दिवशी काकुळतीने त्यांनी त्यांच्या प्रिय सखा, त्यांचा दैवत हनुमंत याला हाक मारली. या हनुमंताची केलेली त्यांनी विनवणी हनुमान बाहुक या नावाने ग्रंथ उदयाला आले. आजही संकटमोचन अशा रूपाने हनुमान बाहुक हे घरोघरी उत्तर भारतामध्ये वाचण्यात येतं. आपल्याकडे जसं हनुमान स्तोत्र आहे, मारुती स्तोत्र आहे समर्थांचं, त्याप्रमाणे हनुमान चालिसा गोस्वामीजींची आणि तशीच हनुमान बाहुक हा देखील संकट निवारणार्थ त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. हनुमंतालाच त्यांनी अत्यंत मनापासून विनवणी केली की आता तूच माझी ही पीडा दूर कर. आणि हनुमंताने त्यांचा हा ताप दूर देखील केला, त्याच्या वेदना देखील दूर केल्या. त्यामुळे सज्जनो, भगवंत आम्हाला दोन पद्धतीने दिलासा देतो. एक तर त्या दुःखाची बोचणी दूर करून टाकतो किंवा ते दुःखच दूर करून टाकतो. रामकथा हे एक असं रसायन आहे की जे तुमच्या त्रितापांचा नाश करतं, तुमच्या जन्म मृत्यूच्या भयाचा नाश करतं. काकभूषुंडी गरुडाला म्हणतात की महाराज श्री रामचंद्रजींचं हे कल्याणमय राज्याभिषेकाचं चरित्र निष्काम भावाने ऐकून माणसं वैराग्य आणि ज्ञान प्राप्त करतात. बघा, ज्या राज्याभिषेक प्रसंगामध्ये मणी माणिक मोती सोनं नाणं याच सगळ्याचं गुणगान आपण बघितलं. कशा पद्धतीने अयोध्यावासियांनी सोन्याचे कलश सजवलेले आहेत, कशा पद्धतीने अयोध्या सजलेली आहे. परंतु या सगळ्या वैभवाने
जर आपण निष्काम भावनेतून प्रभू रामचंद्रांचं हे गायन ऐकलं तर स्वाभाविकपणे वैराग्य आणि ज्ञानाची प्राप्ती होते, अशी काकभुशुंडींची अनुभूती आहे. सज्जनो, आपण म्हणाल की अहो आम्ही तर हे सगळं ऐकलं, परंतु आमच्या मनामध्ये निष्काम भाव नाहीये. जर तसा भाव नसेल तर आमच्या अंतरंगामध्ये ते उदयाला येणार नाही का? काकभुशुंडी आम्हाला सर्व प्रकारच्या श्रोत्यांसाठी काय काय त्याची फलश्रुती होते हे सांगू लागतात. तुम्ही फक्त श्रवण करा, तुमच्या अंतरंगातला भाव काय आहे याचा विचार करू नका. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या भावनेनुसार हे राज्याभिषेकाचं चरित्र फलश्रुती प्रदान करते. गोस्वामीजी म्हणतात, जे सकाम नर सुनहि जे गावही, सुख संपत्ती नाना विधी पावही. जे सकाम भावनेने ऐकतात आणि गातात त्यांना अनेक प्रकारचं सुख आणि संपत्तीची प्राप्ती या चरित्राच्या श्रवणाने आणि गायनाने होते. बघा, या राज्याभिषेक प्रसंगामध्ये प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचं दर्शन आहे आणि जे प्रभू रामचंद्र आपल्या दर्शनाची महती सुंदर कांडामध्ये सांगतात की मोर दरस अमोघ जगमाही. माझं दर्शन हे अत्यंत अमोघ आहे. ज्याने प्रभू रामचंद्रांचं दर्शन केलं तो कधी रिकाम्या हाताने जातच नाही परत. एखाद्याला जर कशाचीच इच्छा नाहीये असा निष्काम भावनेने आला तर भगवंत त्याला आपल्या ज्ञान आणि वैराग्याची भिक्षा देतो, जी परम भिक्षा आहे, ज्याच्यामध्ये जीवाचं संपूर्ण कल्याण सामावलेलं आहे. मग एखादा जर सकाम भावनेने आला आणि जर त्याला अशी भिक्षा प्रदान केली तर, सज्जनो, ज्याप्रमाणे एखाद्या अमूल्य रत्नाची किंमत माहीत नसलेला भिकारी त्याला गारगोटी म्हणून फेकून देतो, तशी सकाम भावनेने भगवंताची भक्ती करणाऱ्या जीवाला ज्ञान आणि वैराग्य रूपी संपदा कळू शकत नाही. खरं तर तीच अमौलिक संपदा आहे. परंतु या दृश्य जगामध्ये आसक्त असलेला, सकाम भावनेने भगवंताची भक्ती करणारा अशा भक्ताला देखील प्रभू रामचंद्र रिकाम्या हाताने जाऊ देत नाहीत. जो कोणी हे चरित्र गाईल त्याला अनेक प्रकारची सुख आणि संपत्ती प्रभू रामचंद्र प्रदान करत असतात. सज्जनो, आजच्या काळामध्ये अनेक लोक म्हणतात, अहो आम्ही एवढा परमार्थ करतो, एवढी भगवंताची भक्ती करतो, परंतु आम्हाला मात्र मनासारखा सुख संपत्ती मिळत नाही. आणि काही लोक मात्र संपूर्णपणे नास्तिक आहेत, परंतु त्यांच्या दारामध्ये मात्र सुख संपत्तीच्या राशी आहेत. सज्जनो, हे सकाम भक्तीचं लक्षण आहे, स्पष्टपणे दिसणारं की या सकाम भक्तीने त्यांनी ज्ञान आणि वैराग्याला धुडकावून लावलं आणि त्यामुळे भक्ती त्यांच्या जीवनात प्रवेश करू शकली नाही. परंतु या सकाम भक्तीच्या आधाराने त्यांच्याकडून जी काही उपासना घडली होती त्या उपासनेचं फळ त्यांना या जन्मामध्ये मिळालं. पैसा अडका सगळा मनासारखा मिळाला, परंतु भक्ती मात्र त्यांच्या दारामध्ये येऊ शकली नाही. हेच सकाम भक्तीची फलश्रुती आहे. त्यामुळे या जन्मामध्ये जर कोणी नास्तिक वाटत असेल आणि त्याच्याकडे मात्र संपन्नता सधनता असेल तर हे सगळं काही त्याच्या मागच्या जन्माची तो परतफेड करत आहे. आणि कदाचित आज आपल्याकडे मात्र तेवढी दानत नसेल, तेवढी या संपन्नतेची स्थिती नसेल, परंतु जर आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे, भगवंताची भक्ती आहे, तर समजावं की आपण निश्चितच भगवंताच्या अधिक जवळ आहोत. कारण आहे त्या स्थितीमध्ये देखील आपण त्याचं नाम घेऊ शकतो, त्याची भक्ती करू शकतो. यापेक्षा आणखीन वेगळं काय साधायचं आहे? त्यामुळं गोस्वामीजी आम्हाला सांगतात की सकाम भावनेने ऐकण्याचं देखील फळ आहे. अनेक प्रकारची सुख आणि संपत्ती मिळवतात. ते जगतामध्ये असलेल्या देवदुर्लभ सुखांना भोगून अंतकाळी प्रभू रामचंद्रांच्या परमधामाला जातात. अर्थात हा क्रमविकास आहे, हा केवळ एका जन्माचा विकास नाही, तर टप्प्याटप्प्याने ही सगळी सुखसंपदा भोगत भोगत त्यांच्या अंतरंगामध्ये देखील या विषयांच्या विषयी एक कंटाळा निर्माण होतो, ही दुराशा निर्माण होते आणि मग त्यांचं मन स्वाभाविकपणे भक्तीकडे वळू लागतं.
ती भक्तीच त्यांना या सर्व प्रकारच्या भोगांमधून अलगदपणे बाहेर काढते आणि टप्प्याटप्प्याने भगवंताच्या परमधामाला ती घेऊन जाते. सुनही विमुक्त बिरत अरु विषयी लहही भगती गती संपती नाही. जे जीवनमुक्त आहेत, विरक्त आहेत, जे विषयी हे ऐकतात, त्यांना क्रमाक्रमाने अर्थात जीवनमुक्तांना भक्ती मिळते, विरक्तांना मुक्ती मिळते आणि विषयी लोकांना नवनवीन संपत्ती, नवनवे भोग प्राप्त होतात. परंतु रामकथा ही कधीच कोणाला विन्मुख पाठवत नाही. बघा किती सुंदर सूत्र दिले काकभूषुंडींनी. जे जीवनमुक्त आहेत, ज्यांना कशाचीच अपेक्षा नाही, जे कुठल्याही बंधनामध्ये नाहीत, अशा जीवनमुक्तांना रामकथा भक्तीचं दर्शन घडवून देते, भक्तीचं त्यांना एक खूप मोठं वरदान प्राप्त करून देते. जे विरक्त आहेत ते स्वाभाविक मुक्तीची अवस्था प्राप्त करून जातात आणि विषयी लोक जे दृश्य जगामध्ये आसक्त आहेत, त्यांना नवनवीन संपत्ती, नित्य नवीन भोग प्राप्त होतात. मी आपणास अयोध्याकांडाच्या प्रथम दोह्याचं नेहमीच वर्णन करून सांगत असतो की जब ते राम ब्याही घर आये, नित नव संपत्ती सुख छाये. अशा पद्धतीने गोस्वामीजींनी जो पहिला दोहा गायला आहे तो सिद्ध दोहा आहे. तुमच्या संपत्तीची, तुमच्या घरामध्ये प्रापंचिक अनुकूलतेसाठी या सगळ्या सिद्ध चौपाया आहेत. तुम्ही जर मनापासून त्याचं गायन केलं, त्या इच्छेने जरी केलं, तरी रामकथा हे तुम्हाला प्रदान करत असते. आणि त्यामुळे काकभूषुंडी म्हणतात, खगपती राम कथामय बरणी, स्वमती बिलास त्रास दुःख हरणी. हे पक्षीराज गरुडजी, मी माझी बुद्धी जिथपर्यंत पोहोचते त्यानुसार रामकथा आपल्याला वर्णन करून सांगितली. आणि हा माझा अनुभव आहे की ती जन्म मरणाचं भय आणि दुःख हरण करणारी आहे. तुमच्या अंतरंगामध्ये कुठल्याही पद्धतीचं भयच रामकथा ठेवत नाही आणि अशा या समस्त दुःखांचं हरण करणारी ही रामकथा. बिरती विवेक भगती दृढ करणी, मोह नदी कह सुंदर तरणी. रामकथा काय आहे? वैराग्य, विवेक आणि भक्ती यांना दृढ करणारी आहे. तुमच्या अंतरंगामध्ये जर वैराग्याचा अंश असेल तर रामकथा त्याला फुलवेल. त्या वैराग्याच्या अंशाचा दाहच तुमच्या अंतरंगामध्ये विषय वासनांना जाळून खाक करून टाकेल. आता मला रामभक्तीशिवाय दुसरं काही नको अशी स्वाभाविक अंतरंगामध्ये ही रामकथा वैराग्याच्या आधाराने भावना दृढ करेल. जर तुमच्यामध्ये विवेकाचा कुठेतरी एखादा क्षण सोना रूपाने हृदयात राहत असेल तर हा विवेक रामकथा प्रफुल्लित करते. या विवेकाच्या आधारानेच तुमच्या अंतरंगामध्ये तुम्हाला या जीवनात नेमकं काय साधायचं आहे ह्याचं ध्येय रामकथा मिळवून देते आणि रामकथा तुमच्या भक्तीला दृढ करते की माझं कोण आहे या जगामध्ये याची स्पष्ट जाणीव आम्हाला रामकथा करून देते. की माझा राम कसा आहे, ज्याने माझा स्वीकार केलेला आहे, तो रामराया, त्याचं हे दिव्य चरित्र, त्याच्याविषयी स्वाभाविक प्रेम आम्हाला रामकथेतून प्राप्त होतं. त्यामुळे विवेक, वैराग्य आणि भक्ती या सगळ्यांना रामकथा दृढ करते. आणि मोहरूपी नदीसाठी ही सुंदर नाव आहे. बघा, सुंदरकांडामध्ये देखील हनुमंताने मोह हा सगळ्यांमध्ये कारण आहे दुःखाचा हे आपल्याला सांगितलं. मोह मूल बहुसूल प्रद, त्यागहु तम अभिमान. हा मोह हेच एखाद्या शूळासारखा आपल्या हृदयामध्ये नित्य आम्हाला त्रास देत असतं. परंतु या अशा दृश्य जगामध्ये राहत असतानाही, मोहरूपी वातावरण अवतीभोवती असतानाही रामकथा ऐकणारा मात्र कुठल्याही मोहजाळात पडत नाही, कारण तो या रामकथा रूपी सुंदर नावेमध्ये बसलेला आहे. अशा रीतीने काकभूषुंडींनी गरुडाला
रामकथेची महती सांगितली आणि तत्पश्चात ते पुन्हा कथा विभागामध्ये प्रवेश करतात. राज्याभिषेकाच्या कथेचं महत्व त्यांनी गरुडाला सांगितलं आणि ते म्हणतात, ऐका, अवधपुरीमध्ये नित्य नवे मंगलोत्सव होत आहेत. सर्व वर्गाचे लोक आनंदित आहेत. व्यापारी असोत, क्षत्रिय असोत किंवा ब्राह्मण वर्ग असो किंवा शूद्र वर्ग असो, सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या परिस्थितीमध्ये आनंद हा स्वाभाविकपणे प्राप्त होतोय. श्रीरामाच्या चरणकमली ज्यांना श्री शिवजी, मुनिगण, ब्रह्माजीही नमस्कार करतात, सर्वांचं नित्य प्रेम या अयोध्येमध्ये निर्माण झालेलं आहे. प्रत्येकाला एकच आस आहे, प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाची, त्यांच्या चरणकमली आपलं मस्तक टेकवण्याची. या सर्वांचं हे प्रेम प्रभू रामचंद्रांच्या चरणी. आणि गोस्वामीजी लिहितात, मंगन बहु प्रकार पहिराये, द्विजन दान नाना विधी पाये. भिक्षुकांना अनेक प्रकारची वस्त्राभूषणे प्रदान केली गेली आणि ब्राह्मणांनी देखील नाना प्रकारची दाने प्राप्त केलेली आहेत. आपण 2 दोह्यांच्या पूर्वी राण्यांनी जेव्हा प्रभू रामचंद्रांना या सिंहासनावरती बसलेलं पाहिलं, तेव्हा त्यांच्या अंतरंगातला भाव किती सुंदर लिहिलेला आहे की याचकांना अयाचक करून टाकलेलं आहे राण्यांनी. म्हणजे आता त्यांना मागण्यासाठी काही वेगळं राहिलंच नाही. जाचक सकल अजाचक कीने. अशा पद्धतीने ज्याच्या ज्याच्या मनामध्ये जे जे काही मागणं आहे ते सगळं काही त्यांना स्वाभाविकपणे प्राप्त झालं आणि इतक्या प्रमाणात प्राप्त झालं की आता मागणंच संपून गेलं. भिक्षुकांना अनेक प्रकारची वस्त्राभूषणं आणि ब्राह्मणांना अनेक प्रकारची दानं या अयोध्येमध्ये प्राप्त होत आहेत. आणि या वानरांना देखील या अयोध्यावासियांनी किती प्रेमाने सामावून घेतलेलं आहे. बघा, अयोध्येमध्ये आम्ही आत्ता मध्यंतरी गेलो होतो आणि आता देखील आपण जानेवारीत कथेला जेव्हा भेटणार आहोत, तुमच्या लक्षात येईल की तिथले वानर हा तिथल्या जनमानसांचा एक सहज स्वीकारलेला स्वाभाविक घटक आहे. आपल्यासाठी जरा ते वेगळं वाटतं, परंतु या वानरांना या अयोध्यावासियांनी त्याच वेळेला स्वीकारलं जेव्हा प्रभू रामचंद्र या सगळ्यांना पुष्पक विमानातून घेऊन आलेले आहेत. सर्व वानर ब्रह्मानंदामध्ये मग्न आहेत. म्हणजे अयोध्येतले हे चारही वर्ण तर आनंदात आहेतच, परंतु त्यांच्या बरोबर आलेले त्यांचे सखे देखील ब्रह्मानंदामध्ये मग्न आहेत. प्रभूंच्या चरणी सर्वांना प्रेम आहे. अशा या प्रभू रामचंद्रांच्या विषयी असलेला हा अत्यंत दृढ भक्तिभाव यामध्ये अयोध्या जणू काही न्हाऊन निघालेली आहे. गोस्वामीजी लिहितायत की सकाळचा दिवस उजाडतो इथपर्यंत जाणीव राहते, परंतु दिवस केव्हा सरून जातोय हे कळत देखील नाहीये, कारण की सगळे जण या भक्ती रसामध्ये चिंब डुबलेले आहेत. ज्याप्रमाणे राम जन्म झाल्यानंतर अयोध्येमध्ये सूर्यदेव आपले रथ विसरून गेले, आपला मार्ग विसरून गेले, त्याच पद्धतीने इथं देखील या राज्याभिषेकाच्या पश्चात दिवस झरझर झरझर सरतायत. जणू काही आजचा दिवस उजाडलाय आणि बघता बघता दिवस संपून वानरांच्या लक्षात आलं की अरे आपण इथं येऊन बराच काळ झाला. गोस्वामीजी लिहितात, जात न जाने दिवस तिन गए मास शट बीती. 6 महिन्याचा काळ निघून गेलेला आहे. दररोज नित्य प्रभू रामचंद्रांचं दर्शन, त्यांच्याशी संवाद, त्यांचं प्रेम, त्यांचं स्मित हास्य, त्यांचं हे आचरण, हे सगळं पाहून या वानरांना ब्रह्मानंद प्राप्त झालेला आहे. आणि अशा या स्थितीमध्ये हे काळाचं चक्र अविरतपणे वाहत आहे. आणि गोस्वामीजी लिहितायत, बघता बघता 6 महिन्याचा काळ संपून गेला. आता वेळ आलेली आहे निरोपाची. प्रभू रामचंद्र आपल्या सर्व सख्यांना त्यांचा स्वधर्म जाणून त्यांना आपल्या आपल्या नगरामध्ये पाठवणार आहेत. असा हा प्रभू रामचंद्र आपल्या सर्व सख्यांना निरोप देताना काय सदुपदेश करतात सज्जन हो, त्याचं चिंतन आपण
उद्याच्या कथा प्रवाहामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.